नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। संपूर्ण राज्यामध्ये सध्या आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो गंभीर बनलेला आहे। जरांगे वर्सेस सरकार पाहूया। मनोज जरांगे ओबीसी नेते आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र बसून आरक्षणावर मार्ग काढला पाहिजे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। जरांगे, भुजबळ आणि हाकेंना एकत्र चर्चेला बोलवा। आरक्षणाच्या प्रश्नावर एकवाक्यता आणण्यासाठी एकत्र प्रयत्न करू। शरद पवारांची प्रतिक्रिया। आरक्षणाबाबत विरोधकांनी आणि सरकारने सत्यता स्वीकारावी आणि मराठा समाजाला हक्काचं आरक्षण द्यावं। जरांगे पाटलांची मागणी। तसंच मागण्या पूर्ण न केल्यास ते राजकीय खुर्चीपासून लांब जाणार असा इशारा। शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी काय केलं? पवारांनी संभ्रम निर्माण करून फक्त राजकारण केलं। राधाकृष्ण विखे पाटलांची टीका। सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आम्हाला उल्लू बनवत असल्याची जरांगे पाटलांची टीका। 11-12 महिन्यांपासून चर्चा लाईव्ह झाली। विरोधकांनी ती चर्चा बघावी असं केलं आवाहन। सगळे सोयरे ही बाब अडचणीची वाटते। सगळे सोयऱ्यांचा मुद्दा कोर्टामध्ये टिकणार नाही। शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंचं वक्तव्य। तर सगळे सोयरे टिकत नाहीत तर आमच्याकडे निवृत्त न्यायमूर्तींना का आणलं? जरांगेंचा प्रतिसवाल। औरंगाबाद विद्यापीठाच्या नामांतराचा निर्णय मुंबईमध्ये घेतला ही चूक होती। चूक लक्षात येताच मी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। त्याप्रमाणे आरक्षणाविषयी मराठवाड्यातील नव्या पिढीशी सुसंवाद साधण्याची गरज आहे। शरद पवार यांची प्रतिक्रिया। उदयनराजे यांनी दिल्लीमध्ये घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट। भेटीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा। आरक्षणाच्या मुद्द्यावरून केवळ राजकारण नको। भेटीनंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला राजकीय रंग, त्यामुळे त्यांना लोक सोडून गेले। प्रवीण दरेकरांची जरांगेंवर टीका। तर मागच्या दाराने पक्षात येणारेच गैरसमज पसरवतात आणि मूळ मालकाचा कार्यक्रम लावतात। जरांगेंची दरेकरांसह प्रसाद लाड यांच्यावर टीका।